नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण आज 2:30 वाजताचं म्हणजे 24 सप्टेंबर 2:30 वाजताचं दुपारचं वातावरण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता वरवरून की सध्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस सुरू आहे. तर तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा हा किनारपट्टीचा भाग आणि कोल्हापूर, सातारा, सांगली भाग आहे. आणि उर्वरित पाऊस जो आहे, जो जास्त पडण्याची शक्यता आहे, तो आहे विदर्भाचा भाग आणि काही मराठवाड्याचा भाग आहे. तर मित्रांनो, आपण विदर्भाचा आत्ता हा व्हिडिओ आहे, तर विदर्भाबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, आपण बघू शकता सध्याचे 2:32 झालेले आहेत. अचलपूर, अकोट या भागामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. शेतकरी जे आहेत, जो अकोल्यावरून अकोटला आणि अचलपूरला जाणारा जो रस्ता आहे, परतवाड्याला जो जाणारा रस्ता आहे, त्यांनी त्या शेतकऱ्यांनी आपल्या काढणीची, सोयाबीन कापसाच्या काढणीची, पराठी काढण्याच्या तयारीला लागायची ज्यांची तयारी आहे, त्यांनी पावसाचा नक्कीच अंदाज घ्यावा आणि काढणी करावी. खाली आपण बघू शकतो मित्रांनो, अकोला, पातूर तसेच बार्शी टाकळी, कारंजा लाड या भागामध्ये सुद्धा पाऊस आहे. हा खामगाव साईड पाऊस नाही, पण हा नक्कीच खामगाव साईडला आपल्याला थोड्या वेळाने बघायला मिळू शकतो, कारण पाऊस जो असतो तो सरकत असतो. आपण पुढे बघतोय मित्रांनो की वर्धा शहर तसंच नागपूर या पट्ट्यामध्ये पाऊस पडतोय. सध्याही पाऊस चालू आहे किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस आहे. एकदम हलका पाऊस आहे मित्रांनो. आपण बघू शकतो हिंगणघाट, वर्धा या भागामध्ये, नागपूर या भागामध्ये पावसाची जी आहे हजेरी आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असू शकतो मित्रांनो. फार जोरदार पाऊस जो आहे तो काही नसणार आहे. ही सध्याची परिस्थिती आहे. ही परिस्थिती सायंकाळपर्यंत नक्कीच बदलू शकते. पण यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना थोडंसं सतर्क राहायचं आहे, कारण यवतमाळमध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे किंवा तो पाऊस सध्याही पडतो. तर हे तालुका, यवतमाळ तालुका, वणी, यवतमाळला लागून नेर, आर्णई, महागाव, पुसद या तालुक्यांमध्ये नक्कीच पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. सध्याही पांढरा कोरडा वगैरे पाऊस सुरू आहे. आपण इकडे बघू शकतोय मित्रांनो, चंद्रपूर साईड, गडचिरोली, गडचांदूरपर्यंत. तर मित्रांनो, काय होऊ शकतं की हा जो यवतमाळचा पाऊस आहे, हाच इकडे सरकून चंद्रपूर किंवा मग खाली सरकून किनवट, उंबरखेड या भागामध्ये पडू शकतो. मित्रांनो, वाशिम जिल्ह्याचा जर आपण अंदाज घ्यायचा जर म्हटलं, तर वाशिम, हिंगोली, परभणी ह्या 3 जिल्ह्यांमध्ये बघतोय आपण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आणि तशाच प्रकारचा पाऊस हा आत्ताही पडण्याची दाट शक्यता आहे. ही आपण उष्णतेचे जे वारे आहेत किंवा त्यांचं जी सध्याची जी ही आहे, ते आपण ज्याला म्हणतो रेड सिग्नल. रेड सिग्नल म्हणजे जिथं पाऊस जास्त आहे आणि निळा सिग्नल जे आहे, ते थोडा पाऊस कमी आहे. अशा प्रकारचा हा सध्याचा पाऊस आहे मित्रांनो. हा पाऊस आता पुढे कसा जाऊ शकतो किंवा कशा प्रकारे याचं वारं फिरू शकतं, याचा आपण सध्या एकदा अंदाज घेऊ. तर हा बघा मित्रांनो, खालच्या साईडला जो आहे, म्हणजेच अकोला वगैरे साईडला पाऊस पडण्याची, शेगाव साईड पडण्याची दाट शक्यता आहे. तसंच हिंगोली, परभणी, पाथरी या साईडला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यवतमाळचा जो पाऊस आहे, खाली सरकताना आपल्याला दिसतोय. तर अशा प्रकारे हा पाऊस खाली येण्याचा मार्गस्थ आहे मित्रांनो.
धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशीच जानकारी, माहिती हे आम्ही पोहोचत राहू आणि टेक्निकल अनालिसिस